हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, थोडासा गॅप पडला त्याबद्दल क्षमस्व, परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप इंटरेस्टिंग आणि खूपच महत्त्वाचा असा टॉपिक समजून घेणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे मराठी म्हणी. आता मराठी म्हणी का महत्त्वाच्या आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊया. मराठी म्हणी या आपल्याला भाषेची आणि संस्कृतीची अमूल्य देणगी आहेत. त्या थोडक्यात आपल्याला सोप्या शब्दात खूप खोलचा किंवा खोलवर अर्थ समजावून सांगतात किंवा तो अर्थ आपल्याला समजायला मिळत असतो. जीवनातील अनुभव, त्याचबरोबर शहाणपण आणि व्यवहार ज्ञान या आपल्याला म्हणीच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसून येतात. मराठी म्हणींचे महत्त्व आपल्याला आपल्या म्हणींच्या माध्यमातून समजून घ्यायचे आहे. ते कशा पद्धतीने आपल्याला समजायला मिळणार आहे ते आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. म्हणींमुळे मराठी भाषा अधिक प्रभावी आणि रसाळ त्याचबरोबर अर्थपूर्ण बनते. त्याचबरोबर म्हणींच्या माध्यमातून आपल्याला बोधात्मक अशा गोष्टी शिकायला मिळतात. अप्रत्यक्षरित्या आपण त्या गोष्टी सांगत असतो. मराठी संस्कृती, परंपरा आणि लोकजीवनाचे दर्शन म्हणींच्या माध्यमातून आपल्याला समजायला मिळणार आहे. शिक्षण असो किंवा दैनंदिन जीवन असो, या सगळ्याच ठिकाणी आपल्याला या म्हणी उपयुक्त या असणार आहेत. विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देऊन नैतिक मूल्ये या म्हणींच्या माध्यमातून आपल्याला रुजवता येतात. एवढंच नव्हे तर म्हणी या मनोरंजक सुद्धा आहेत आणि म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण माहिती व्यवस्थित समजून घ्या. व्हिडिओ कोणी स्किप करू नका. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. जर आपल्यापैकी कोण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या सर्वांना मिळू शकेल. तर लगेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय. ओके. तर मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मग असे सांगितल्याप्रमाणे मराठी म्हणीचे महत्त्व आपण समजून घेतलेत. प्रत्यक्ष आपण मराठी म्हणी समजून घेतोय. पहिली पहा, अति तिथे माती, म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. दुसरी म्हण आहे पहा, ऐकावे जनाचे करावे मनाचे. ऐकावे जनाचे करावे मनाचे या म्हणीचा अर्थ आहे सर्वांचे ऐकून घ्यावे पण निर्णय स्वतःच्या मनाने घ्यावा. तिसरी पहा, काखेत कळसा गावाला वळसा. काखेत कळसा गावाला वळसा म्हणजेच जवळ असलेली वस्तू शोधण्यासाठी दूरवर भटकणे. चौथी, गरज सरो वैद्य मरो. काम झाल्यावर मदत करणाऱ्याला विसरणे. चौथी म्हण होती गरज सरो वैद्य मरो. याचा अर्थ काम झाल्यावर मदत करणाऱ्याला विसरणे. प्रत्येक म्हण आपल्याला आपल्या जीवनात अनुभवातून काही ना काही शिकवत असते आणि म्हणून या सर्व म्हणी अनुभवावर आधारित आहेत. पाचवी म्हण पहा, नाचता येईना अंगण वाकडे. स्वतःला काम येत नसताना दुसऱ्यावर दोष देणे. 6 नंबर, पळसाला पाने तीनच. पळसाला पाने तीनच या म्हणीचा अर्थ आहे सर्वत्र परिस्थिती सारखीच असते. आता फक्त आपण 6 म्हणी समजून घेतल्यात. या 6 म्हणीच्या माध्यमातून आपल्याला थोडक्यात असं समजायला मिळालेलं आहे की प्रत्येक म्हण आपल्याला काही ना काही अनुभव देऊन जाते आणि म्हणून सुरुवातीला आपण समजून घेतलं की ह्या ज्या सर्व म्हणी आहेत या म्हणी आपल्याला जीवनावर आधारित समजायला मिळणार आहेत. पुढची म्हण पहा, बाप तसा बेटा. बाप तसा बेटा म्हणजे वडिलांसारखाच मुलगा असतो. 8 नंबर, रात्र थोडी सोंगे फार. कामे खूप वेळ कमी. 9 नंबर, लेकी बोले सुने लागे. म्हणजेच एकाला उद्देशून बोलणे पण दुसऱ्याला अप्रत्यक्षपणे सांगणे. 10 नंबर, शांतता, कोर्ट चालू आहे. म्हणजे उगीच बडबड न करता शांत राहणे. हे आपल्याला म्हणीच्या माध्यमातून सांगितलं जातं इनडायरेक्टली. पुढचं पहा, हपापाचा माल गपापा. हपापाचा माल गपापा म्हणजे वाईट मार्गाने मिळवलेले धन लवकर नष्ट होते. 12 नंबर, हातच्या कांगणाला आरसा कशाला. प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. ह्या प्रत्येक म्हणी आपल्याला काही ना काही शिकवून जातात. पुढची म्हण, जशी देणावळ तशी धुणावळ. जशी देणावळ तशी धुणावळ म्हणजेच
जसा मोबदला तसे काम. पुढची, तोंड दाबून बुक्क्याचा मार, म्हणजेच निमूटपणे अन्याय सहन करणे. अगदी साधे साधे आपण अर्थ समजून घेत आहोत. पुढची म्हण पहा, दाम करी काम. या म्हणीचा अर्थ आहे पैशाने सर्व कामे होतात. पुढची म्हण आहे, नव्याची नवलाई. नवीन गोष्टीचे कौतुक थोडे दिवसच राहते. नव्याची नवलाई, नवीन गोष्टीचे कौतुक थोडे दिवसच राहते. पुढची म्हण आहे, पाचही बोटे सारखी नसतात, म्हणजेच सर्व माणसे सारख्या स्वभावाची नसतात. 18 नंबर, मनी वसे ते स्वप्नी दिसे, म्हणजे मनात जे विचार असतात तेच स्वप्नात येतात. पुढची म्हण 19 नंबर, रोज मरे त्याला कोण रडे. रोज मरे त्याला कोण रडे, नेहमीच्या संकटांचे कुणालाच दुःख वाटत नाही. 20 नंबर, वळणाचे पाणी वळणावरच जाणार. याचा अर्थ मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. पुढची म्हण पहा, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. याचा अर्थ असा आहे, प्रत्येकाची मर्यादा ठरलेली असते. 22 नंबर, अडला हरी गाढवाचे पाय धरी. या म्हणीचा अर्थ असा आहे, गरजेच्या वेळी मूर्ख माणसाचीही मदत घ्यावी लागते. अडला हरी गाढवाचे पाय धरी. 23 नंबर पहा, इकडे आड तिकडे विहीर, म्हणजेच दोन्ही बाजूंनी संकट असणे. 24, उथळ पाण्याला खळखळाट फार, म्हणजे ज्याच्याकडे कमी ज्ञान असते तो जास्त बडबड करतो. ह्या म्हणी आपल्याला चित्ररूपाने सुद्धा समजायला मिळत आहेत आणि म्हणून आपल्याला त्या म्हणीचा अर्थ आणि म्हण अधिक क्लिअर होतोय. पुढची म्हण पहा, 25 नंबर, कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाही. कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाही. वाईट माणसाच्या बोलण्याने चांगल्यांचे नुकसान होत नाही. 26 नंबर, खोट्याच्या कपाळी गोटा, म्हणजेच खोटे बोलणाऱ्याचे नेहमीच नुकसान होते. 27 नंबर, गाढवाला गुळाची चव काय, म्हणजे मूर्खाला चांगल्या गोष्टीचे महत्त्व कळत नाही. 28 नंबर, घरोघरी मातीच्या चुली, म्हणजे सर्वत्र परिस्थिती सारखीच असते. घरोघरी मातीच्या चुली, सर्वत्र परिस्थिती सारखीच असते. पुढची पहा, 29 नंबर, चोर सोडून संन्याशाला फाशी. चोर सोडून संन्याशाला फाशी, म्हणजेच खऱ्या गुन्हेगाराला सोडून निर्दोष व्यक्तीला शिक्षा देणे. आणि 30 नंबर, ज्यांचं करावं भलं तोच म्हणतो आपलं खरं. या म्हणीचा अर्थ असा आहे, आपण ज्याची मदत करतो तोच आपल्यावर उलटतो. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून अधिकाधिक शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा.